काँग्रेस बदलतीये का? राहुल गांधी बदलतेत का? लढण्याच्या पद्धती बदलतायत का? ज्यावेळी पुण्यामध्ये छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम होतोय त्याच्या 24 तास आधी दिल्लीमध्ये सलग 7.5 तास राहुल गांधींनी एका FIRसाठी लढा दिला आणि 7.5 तासानंतर सरकारला ती FIR दाखल करावी लागली. पॅलेट गनबद्दलचा एक अधिकृत पुरावा कागदोपत्री आणण्याचं काम या एका घटनेमुळे झालं. ज्यावेळी तिकडं दिल्लीमध्ये ती लढाई होत होती त्याचवेळी पुण्यामध्ये CUP सारख्या एका नामांकित कॉलेजमध्ये अभाविप आणि NSUIचे लोक एकमेकांच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेले होते आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या आधी नेमकी ही वेळ का आली? जे विद्यार्थी आपलं म्हणणं मांडू पाहतायत त्यांना धमकावण्याचे प्रकार जर कॉलेजमध्ये होत असतील, संस्थाचालक इतक्या लेवलला येऊन त्यांना टार्गेट करत असतील तर आपण आपलं राजकारण कुठल्या लेवलला आणून ठेवतो आहोत याची चुणूक सगळ्या पुण्यानं आणि सगळ्या महाराष्ट्रानं बघितली. यात सगळ्या संदर्भात नेमकं काय घडलं काल हे ज्यांनी जवळून बघितलेलं आहे त्या काँग्रेसच्या युवा नेत्या जयश्रीताई थोरात माझ्यासोबत आहेत. काल स्वतः त्या CUPच्या त्या सगळ्या कॅम्पसमध्ये पण होत्या, रस्त्यावरती होती काल सगळी काँग्रेस. ताई, काल नेमकं काय झालं आणि अशा पद्धतीच्या एका राजकीय कार्यक्रमामध्ये एखादी संस्था बदनाम होणं, विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणं हा कुठला नवीन पायंडा? खरंच कालची घटना जी आहे ह्याची पार्श्वभूमी आपण सर्वांनी बघितली पाहिजे की छात्रों की गूंज हा कार्यक्रम आज पुण्यामध्ये होतोय. राहुलजी गांधी येत आहेत आणि ह्याची तयारी आमची मागच्या 15 दिवस 1 महिन्यापासून चालू आहे. आमचे जे NSUIचे सहकारी आहेत हे कॉलेजेसमध्ये जात आहेत, तिथे मुलींशी बोलत आहेत, स्पेशली मुलींना आव्हान करत आहेत की तुम्ही या आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. कारण आपण पुणे अशा ऐतिहासिक सिटीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे जिथे सावित्रीबाई फुलेंचा वारसा आहे. त्याच्यामुळे मुलींना प्राधान्य देण्याचं काम राहुलजींनी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. असं असताना सर्व स्टुडंट्सबरोबर जेव्हा संवाद साधला जातो, जेव्हा त्यांचं कनेक्शन आणि बॉन्डिंग होते तेव्हा ते मुलं आपले प्रॉब्लेम सांगायला चालू होतात. आणि तसंच COEPच्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्यांचे प्रॉब्लेम्स तिथे सांगितले की ते कॉलेजमध्ये असून म्हणजे 3 वर्ष झालेली आहे, अजूनही त्यांचे स्कॉलरशिपचे पैसे आलेले नाहीत. हे त्यांनी रीलवरती किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं. आणि आम्हाला राहुलजींपर्यंत जायचं ना, आम्हाला आमचे मुद्दे मांडायचे, आमचे प्रॉब्लेम्स मांडायचे. आता हे काय कोणी जबरदस्ती त्यांच्याकडनं काढलेलं नाही. आपण मागच्या काही महिन्यांमध्ये एक नवीन युवा पिढी बघतोय जी बोलायला लागली आहे. म्हणजे काळजी वाटत होती की आपलं पुढे भारताचं काय होणार, पण फायनली हे लोक बोलायला लागलेत आणि असंच त्यांनी ती प्रतिक्रिया जी आहे ती त्या मुलींनी आणि मुलांनी दिली. आता त्यातल्या 2 मुली ह्या अनाथ आहेत. खरं त्यांना एक्स्ट्रा स्कॉलरशिप असणार आहे, म्हणजे त्यांची फीज जी आहे ती बाकीच्यांपेक्षा बहुतेक सरकारच्या योजनेमधनं त्यांना काहीतरी कमी आहे, पण त्यांना फुल फी लागते आहे, प्लस त्यांना स्कॉलरशिप ही आलेली नाही. आता ह्या मुलींनी जेव्हा बाईट दिली तेव्हा ते प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी ABVPच्या मदतीने ह्या मुलींवरती प्रेशराईज त्यांना करायचा प्रयत्न केला की तुम्ही बाईट जी आहे ती चेंज करून परत द्या, नाही तर तुमचं हॉस्टेलमधनं तुम्हाला काढलं जाईल, तुमचे स्कॉलरशिपचे पैसे तुमचे येणार नाही. म्हणजे हे काय आहे, म्हणजे स्कॉलरशिप बद्दल आश्वासन नाही दिलं किंवा त्याच्याबद्दलच्या गोष्टी नाहीत सांगितल्या, त्यांना हॉस्टेलमधून काढतील असं सांगितलं. म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतोय की नाही, हा भारत म्हणजे ये नया भारत नेमकी कसा आहे अशी काळजी वाटून जाते की जिथे फ्रीडम ऑफ स्पीच नाहीये त्या बोलू नाही शकत. काल तुम्ही सगळे CUPच्या दारामध्ये होतात, काँग्रेसचे सगळे नेते त्यांनी धरणं आंदोलन केलं. थोडं काय तिथं नेमकं घडलेलं होतं तिथे? तर ह्या मुलींना जेव्हा प्रेशराईज केलं तर त्या दोघी जणींना त्यांच्या व्हिजिटर्स रूम आहे, छोटीशी खोली आहे हॉस्टेलच्या बाहेर, तिथे 2 तास कोंडून ठेवलं होतं की तुम्ही विचार करा, तुम्हाला रील द्यावी लागेल, तुम्हाला असा व्हिडिओ बनवायला लागेल, नाही तर तुमच्यावरती कार्यवाही होईल, असं ABVPचे मुलं त्यांना धमकवत होते. तर त्यांनी आपल्या NSUIच्या टीम मेंबर्सला
कॉन्टॅक्ट साधला की आम्हाला असं कोंडून ठेवलेलं आहे. हं. मुलांनी कॉन्टॅक्ट साधला की आम्हाला असं धमकवलं जातं आहे, प्रेशराईज केलं जातं आहे, म्हणजे लिटरली धावून येत आहेत आमच्यावरती की तुम्ही व्हिडिओ नवीन बनवा आणि आम्ही जे सांगतो तसा व्हिडिओ बनवा. बर. आता हे सगळं आणि जेव्हा रात्री 8 समजलं, वाजेपर्यंतची काहीतरी डेडलाईन दिली होती त्यांना. करेक्ट 8 वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचं नाही तर मग तुमच्यावरती कार्यवाही होणार. आता हे जेव्हा समजलं NSUIच्या मुलांना, ते धावून त्यांच्या मदतीला गेले, कारण आपण जेव्हा कोणाची जबाबदारी घेतो ती पूर्णपणे घेतली पाहिजे. तर NSUI आणि ABVPच्या कार्यकर्त्यांमध्ये तिथे थोडं वाचावाची झाली, तिथे काय धक्काबुक्की झाली आणि तिथून NSUIच्या मुलांनी आम्हाला कॉल केला. आम्ही काँग्रेस भवनातच होतो, जवळच होतो, मीटिंग चालल्या होत्या, तयारी चालली होती. तर सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व फादर काँग्रेसचे म्हणजे आमचे नेते सगळे जे होते ते सर्वजण धावून तिथे गेलेत आणि आम्ही NSUIच्या मुलांपर्यंत पोहोचण्याआधी तोपर्यंत पोलीस पण पोहोचलेली होती आणि त्यांनी लाठीचार्ज केलेला होता. आता कॉलेजमध्येच म्हणजे NSUIच्या मुलांना जाम मारलेला आहे लाठीनी. परत आमच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, म्हणजे एक जण आहे ज्याच्या ऑलरेडी हातापायामध्ये रॉड आहे, त्यालाही अजून मारलंय. तोही म्हणजे अतिशय पेनमध्ये होता. एक मुलगा चक्कर येऊन पडला, एक मुलगा त्याचा हात फ्रॅक्चर झाला. असं सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पोलीस पण काही विचार करतायत की नाही, ज्या प्रकारे ते मारतायत, दिल्लीच्या जंतर मंतर वरनं काही शिकलेत की नाही, की ते म्हणजे ती घोषणा खरंच वाटायला लागली की जब जब मोदी डर रहा है पुलिस को आगे करता है, असं झालेलं आहे. म्हणजे अतिशय वाईट. पण मग तुम्ही तिथं जेव्हा सगळे नेते होतात ते सगळे धरणं केलं, पुढं काय झालं मग आणि नंतर आत्ता करंट सिच्युएशन काय आहे? आमचं एकच रिक्वेस्ट होती. आमचे नेते जे होते ते सगळ्यांना शांत करत होते आणि ते सांगत होते की आपण बरोबर कार्यवाही ह्याच्यावरती करणार आहोत आणि मुलींना आम्ही फक्त भेटण्याची रिक्वेस्ट करत होतो. पण वॉर्डननी फोन बंद करून ठेवला. कॉलेज प्रशासनाने सुद्धा काही फोन उचलत नव्हतं, कुणी नाही. म्हणजे आम्ही तिथे आहोत सगळे, तुम्हाला रिक्वेस्ट करतोय 2 मिनटं आम्हाला भेटू द्या. आमच्या ज्या NSUIच्या मुली ज्या लवकर पोहोचल्या होत्या आणि त्या आत गेल्या होत्या, त्यांनाही धक्काबुक्की करून ABVPच्या मुलींनी त्यांना बाहेर काढलं. म्हणजे असं सगळे प्रकार घडलेला आहे. आम्ही तिथं बसून राहिलो होतो की नाही, आम्हाला त्या 2 मुलींना भेटायचं आहे, 2 मिनटं का होईना त्यांच्याशी बोलू तर त्या ठीक आहेत की नाही. आम्ही सपोर्टसाठी गेलो होतो, आम्ही कोणाशी भांडण्यासाठी गेलो नव्हतो. असं सगळा प्रकार तिथे झाला. राहुल गांधींचा कार्यक्रम म्हटल्यानंतर प्रत्येकच ठिकाणी हे व्हायला लागलंय. म्हणजे याच्या आधीच सुद्धा देशभरामध्ये जे कार्यक्रम झाले होते तिथे सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना घडलेल्या होत्या. म्हणजे थेट परवानगीबद्दलचे इश्यू असतील. हे कशामुळं होतं आहे? तुमचं महाराष्ट्र सरकारच्या एकूण वागणुकीबद्दलचं म्हणणं काय? मला एवढंच वाटतं की राहुलजी ज्या प्रकारे मुद्दे मांडतायत, ते जे प्रॉब्लेम्स आहेत त्या विषयांवरती ते हात घालतायत, ते बोलतायत त्याविषयी. म्हणजे सध्या जेवढे आपल्या देशामध्ये ज्या काही गोष्टी होत असतील, मग त्यात आपलं नीटचं पेपर लीक असेल, TETची एक्झाम रद्द होणं असेल, बाकी गोष्टी आहे. आत्ताही नीटचे जे रिझल्ट लागले ते जरा डाऊटफुल वाटायला लागले. बरेचसे चांगले स्टुडंट्स, त्यांचे मार्क अतिशय कमी झालेत. तो 1 महिना त्यांच्यासाठी काही सोपा नव्हता. एवढे वर्ष अभ्यास करायचं, एकदा पेपर द्यायचं आणि परत पेपर तुम्ही घेणार, हे काही एवढं म्हणजे जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तर स्टुडंट सायकोलॉजीच्या माध्यमातून तर राहुलजी त्यांच्याशी बोलतायत, त्यांचं सांत्वन करतायत. इथे सुद्धा जी लाठीचार्ज झाला दिल्लीमध्ये, तिथल्याही मुलांबरोबर ते बोलतायत. राहुलजी मुद्द्यांवरती बोलतायत. हे सरकार, हे सगळे जे ठळक मुद्दे आहेत ज्याच्यावरती काम केलं पाहिजे, त्याऐवजी ते गप्प बसू नये. आपल्याला माहिती आहे आदिवासी मुलांचेही आंदोलनं चालू आहेत ठिकठिकाणी, पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. मी त्यांच्या आंदोलनाला भेट दिली तर तिथे मला समजलं की असा GR निघालेला आहे की जिथे त्यांचे जे युनिफॉर्म आहेत, युनिफॉर्मसाठी जो काही त्यांना भत्ता येत असेल तो 2000हून 1000 केला. मग परत त्यांनी परत GR काढून 2000वर ठेवला. आता 2000 कधीपासून आहे? 2011पासून आहे. आता 2011 ते 2026 या 15 वर्षाच्या काळामध्ये त्यांना भत्ता उलटा वाढला पाहिजे, कारण महागाई पण तेवढी वाढलेली आहे. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जे 25,000 रुपीज जे होते
ते 15,000वरती आणलेले आहे. त्यांचं हॉस्टेलमध्ये पण काही निकष लावलेले आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. कुणी बोलताना दिसतंय का आपल्याला ह्यावरती? एकही गव्हर्नमेंटचं कुणीही सरकार असो किंवा त्यांचे मंत्री असो बोलताना दिसत नाही. तर मग हे मुद्दे मांडायचे कुणी, हे करायचं कुणी? तर राहुलजी हे सगळ्या गोष्टी त्यांनी काल दिल्लीमध्ये 7.5 तास जवळपास दिल्ली पोलिसांच्या समोर ठाण मांडलं आणि मग FIR झाली. म्हणजे 30 दिवसांपासून खरं तर या सगळ्या संदर्भात स्वतः पीडित अपील करत होते. पॅलेट गन चालल्यानंतर डोळ्याला ऑपरेशन झालेलं आहे आणि तरी देखील FIR घेतली जात नाही. सुप्रीम कोर्टाचा नियम आहे, सुप्रीम कायदा आपला सांगतो की एखादी FIR तुम्ही नाकारू शकत नाही. करेक्ट. अशा वेळी एका FIR साठी एखाद्या विरोधी पक्षनेत्याला एवढा संघर्ष करावा लागत असेल तर सामान्यांची काय अवस्था? कालच्या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे खरं तर जे राहुलजींसारखा व्यक्ती म्हणजे जे LOP आहेत ते त्यांना जर एवढा त्रास होत असेल तर सर्वसामान्य माणसांना त्रास होतोच आहे. म्हणजे मी आमच्यापासून तुम्हाला सांगते 2 वर्षामध्ये 2 गुन्हे माझ्यावरती झालेले आहेत. मग ते दांदरवळ प्रकरणाचा गुन्हा असेल किंवा आता रेल्वे आंदोलनाचा गुन्हा असेल. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळीकडे होत आहेत. इव्हन म्हणजे सुप्रीम कोर्टाविषयी म्हणजे काळजी वाटायला लागली की आपली लोकशाही कुठे चालली आहे. सुप्रीम कोर्टाला आपण सर्व अधिकार दिलेले आहे, सर्वोच्च न्यायालय आहे ते. तेव्हा वेस्ट बेंगॉलमध्ये जेव्हा SIRच्या ची कंप्लेन ममता दीदी जेव्हा घेऊन गेले ते म्हणाले अभी तो नाही हो सकता, अगले इलेक्शन में देख लीजिएगा. असं सुप्रीम कोर्ट बोलायला लागलं तर कसं होणार आहे? म्हणजे आपल्या लोकशाहीने सुप्रीम कोर्टाला असं म्हणजे सांगितलेलं आहे की एका जरी मतदाराला काही प्रॉब्लेम असेल त्याचाही प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला पाहिजे. पण इथे तर पूर्णच्या पूर्ण स्टेट इलेक्शन हायजॅक केले जात आहेत तरी सुद्धा सुप्रीम कोर्ट बोलत नाही. तर कुठे ना कुठे हे लोकशाहीसाठी चांगलं नाही, आपल्या देशासाठी. कारण आपला देश खरं एवढ्या चांगल्या पद्धतीने एवढे वर्ष तो टिकलेला आहे. किती विविधता आहे इथे, म्हणजे भाषा, प्रांत आणि सगळ्याच कल्चर्स, सगळ्या गोष्टींमध्ये. पण जर असं चालू राहिलं तर मग देशाची ओळख आपली अशी टिकणार नाही असं वाटतं. आता शेवटचा प्रश्न, चातुर्मासी गूंजचा संदेश नेमका काय आहे? आणि नेमकं त्याच वेळी काँग्रेसवरती आरोप केला जातोय की वंदे मातरमचे सगळे कडवे तुम्ही गात नाही आहेत आणि म्हणून तुम्हाला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न वगैरे केला जातोय, त्याच्याबद्दल? असं आहे की आता तुम्ही ह्या सरकारला प्रश्न विचारा म्हणजे तुम्ही अँटी नॅशनल, तुम्ही देशद्रोही. प्रश्न विचारायचे नाही, सिर्फ मन की बात सुनो, तुम कुछ मत पूछो, असं त्यांचं धोरण आहे. त्याच्यामुळे छात्रो की गूंजमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की राहुलजी हे ह्या मुलामुलींबरोबर इंटरॅक्शन करताना भेटणार आहेत. त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांना काय वाटतं, त्यांच्या मनात काय आहे, हे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे. आणि हे विद्यार्थ्यांना खूप आवडतं आहे की आम्हाला कोणतरी विचारतंय, आमचे प्रॉब्लेम्स कुणीतरी समजून घेत आहे. आणि खरंच म्हणजे हे देशाचं भविष्य आहे. तर आत्ता त्यांच्यावरती काम केलं तर नक्कीच देश आपला पुढे जाणार आहे. मला एवढंच वाटतं की मला अभिमान वाटतो खरं आपल्या युवकांचा, या सर्व जेन झीजचा, की ज्या प्रकारे ते बोलायला लागलेत ना, ही काळाची गरज होती आणि ते बोलले. त्याच्यामुळे मला होप जे आहे एक चांगला उज्ज्वल भारत, सुवर्ण भारत, याचा होप जो आहे तो दिसायला लागला आहे. खरं त्यांचा अभिमान मला वाटतो. तर काल पुण्यामध्ये जे घडलेलं आहे, राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या आधी COP सारख्या एका नामांकित संस्थेमध्ये अशा पद्धतीनं राजकीय वादाचा परिणाम दिसतो आणि जे लोक बोलत आहेत, आपल्या स्कॉलरशिपबद्दल बोलत आहेत, त्यांना अशा पद्धतीनं धमकावण्याचा प्रयत्न जर प्रशासन करत असेल तर त्याच्यातनं आपण कुठली संस्कृती जोपासतोय, हा मुद्दा आहे. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाच्या आधी हा वाद जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिगेला पोहोचलेला होता.